मी शपथ घेतली आहे की माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे आणि धनगर जमातीच्या प्रत्येक बांधवानं आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींनी सुद्धा आता निर्धार केलाय की आमच्या सुद्धा आयुष्यातला शेवटचा लढा असेल, याच्यानंतर आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळं जितकी ताकद गेल्या 70 वर्षांमध्ये आम्ही या आरक्षण लढ्यासाठी लावली ती ताकद आम्ही आता लावणार आहे आणि सर्व ताकद लावून सर्व शक्तिमान राजाला झुकावं लागणार आहे। धनगरांच्या उपकाराची जाणीव त्यांना ठेवावी लागणार आहे आणि दिलेला शब्द पाळावा लागणार आहे। सरकार झुकण्याचा शेवटचा काय पवित्र असणार? सरकारला झुकावंच लागेल आणि सरकार जर नाही झुकलं तर ज्या नरेंद्र मोदी यांनी, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी, भाजप पक्षाच्या त्यांनी जे आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, जर इतकं करून जर त्यांनी नाही ऐकलं तर आमच्या हातात शेवटचं शस्त्र आहे ते म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं मताचा अधिकार। या मताचा अधिकार वापरून जर तुम्ही जर आम्हाला फसवणार असाल, सर्टिफिकेट नाही तर तुम्हाला मतदान नाही, हा नारा घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर, प्रत्येक धनगर बांधवापर्यंत जाणार आणि त्यांना सांगणार, आवाहन करणार की यांनी आम्हाला फसवलंय, यांना जर सत्ता द्यायची असेल तर त्यांनी सर्टिफिकेट द्यावं, सर्टिफिकेट नाही तर मत नाही।